ज्या वेळेला पवार साहेबांपासून आम्ही दूर झालो, पवार साहेबांबरोबर असताना सुद्धा आमचा हाच मुद्दा होता की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण करणार. सर्व लहान लहान समाजांना बरोबर घेऊन हे सरकार काम करतं. असं काही नाहीये की फुले शाहू आंबेडकर विचारांचा श्वास कोंडला जातोय असं काही होत नाही. फक्त फुले शाहू आंबेडकरांचा डबल स्टँडर्ड आहे ना. मग हे एका बाजूला तुम्ही निधी द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला एका पद्धतीनं समाजामध्ये फूट निर्माण होईल अशी वक्तव्य करायची, हे सरकारचं डबल स्टँडर्ड आहे. हे असं आहे की जे लोक समाजामध्ये फूट पडण्याचा विचार करतात त्या विचाराला आमचा पाठिंबा नाही. पण ते आमचा मंत्रिमंडळामध्ये फुले शाहू मुख्यमंत्र्यांसोबत आंबेडकरांचा- बसतात. फुले शाहू आंबेडकरांच्याच धोरणाने आम्ही जाणार आणि आमचा पक्ष सुद्धा जाणार. आणि भाजप सोबत राहून सुद्धा हा विचार प्रोटेक्टेड राहू भाजपने शकतो. ज्या वेळेला आणि विरोधाला उतरतील त्यावेळेला छगन भुजबळ तिथे नसेल. छगन भुजबळ समोर लढायला जाईल. मुंबई तक बैठक को पावर्ड बाय MMRDA MSRDC असोसिएट स्पॉन्सर्स महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड तसंच उद्योग यश आणि त्याचबरोबर बेकविन. महाराष्ट्राची ओळख हा संतांचा महाराष्ट्र, विचारवंतांचा महाराष्ट्र आणि समाज सुधारकांचा महाराष्ट्र अशी मोठ्या सन्मानानं सांगितली जाते. समाजालाच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाला या विचारांनी दिशा दिली आहे. कोण एकेकाळी ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवर आधारित पक्ष निवडीवर नेत्यांचा भर होता, सत्तेसाठी, राजकीय भवितव्यासाठी विचारधारांना मुरड घालून हळूच वेगळं वळण घेणारे नेते सध्या राजकारणात दिसत आहेत. पगडी आणि टोपीपुरता हा विचार नाही हे मानणारे मोजकेच नेते तरीही राजकारणात आजही शिल्लक आहेत, हे अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि या विचारांसाठी संघर्ष केलेले आणि आजही या विचारांसाठी आणि या विचारांमागे भक्कमपणे उभे असलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते राहिलेले आणि आता सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असलेले आणि महत्वाचं ते म्हणजे सध्याचे राज्याचे मंत्री असलेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं नाव आवर्जून घेतलं पाहिजे. मी जाणीवपूर्वक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा उल्लेख केलेला आहे विचारांच्या अनुषंगानं. अजितदादा कायम सांगत राहिले मी सेक्युलर विचारांचा आहे आणि राहीन आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे घेऊन जाईन. पण सध्याची अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दिशा बघता हा प्रश्न कायम उपस्थित केला जातो की खरोखरच या भूमिकेबरोबर आणि या प्रश्नांबरोबर या विचारांबरोबर हा पक्ष राहिलाय का. मी भुजबळ सरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सोबतच मी विनंती करते माझे वरिष्ठ सहकारी अभिजित करंडे यांना, शाहू फुले आंबेडकरांचा हा विचारांचा किल्ला कितीही मजबूत असला तरीही हा विचार पुढे नेणारी राजकारण समाजकारण करणं आज शक्य आहे का. निष्ठा बोथट झालेल्या राजकारणात विचारांच्या निष्ठेची धार टिकवली जाईल का. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचे पायी असं सांगणाऱ्या नेत्यांचंही सत्तेसाठी आणि वेगळ्या विचारधाराशी जवळीक साधलेली असताना आज शाहू फुले आंबेडकरांचं त्यांच्या विचारांचं काय होणार हा कळीचा आणि काळजीचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरच चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे. अभिजित. धन्यवाद हर्षदा. खरं तर राजकारणामध्ये रडायचं नाही, लढायचं आणि लढून उभं राहायचं, कधीही थांबायचं नाही. आणि मला असं वाटतं की स्वतःच्या गेल्या 40-50 वर्षाच्या कारकिर्दीतून तो संदेश जिवंतपणे म्हणजे आपल्याला समोर देणारे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत. भुजबळ साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे मुंबई तकच्या बैठकीमध्ये. धन्यवाद. भुजबळ साहेबांची प्रत्येक गोष्ट जी आहे ती खरं तर लाजवाब असते. मग त्यांचे मफलरची स्टाईल असो किंवा शेरोशायरी असो किंवा त्यांच्या राजकारणाची पद्धत असो किंवा संघर्ष करण्याची यात्रा असो. भुजबळ साहेब, पण या सगळ्या यात्रेमध्ये गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राची जी ओळख आहे, मूळ ओळख, कोर ओळख, ती फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र किंवा धर्मनिरपेक्षता मानणारा सेक्युलर महाराष्ट्र अशी आहे. या महाराष्ट्रामध्ये कधी असा तुम्ही विचार केला होता का की अशा पद्धतीच्या विचाराला टक्कर देणारा उजवा विचार इतक्या स्ट्रॉंगपणे महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होईल, नव्हे तर 15-15 वर्ष तो सत्तेमध्ये राहील आणि आता फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराला झगडा करावा लागेल, असा विचार तुम्ही कधी केला होता? तुम्ही ज्यावेळेला राजकीय कारकीर्द सुरू केली होती किंवा तुम्ही ज्यावेळेला महत्वाच्या पदांवरती, संविधानिक पदावरती पण आरूढ झाला होता त्यावेळेला? असं आहे की ज्या वेळेला पवार साहेबांपासून आम्ही दूर झालो, पवार साहेबांबरोबर असताना सुद्धा आमचा हाच मुद्दा होता की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण करणार.
आणि ज्यावेळेला इथे आलो सरकारमध्ये, त्यावेळेला सुद्धा अजितदादांनी आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की तुमची विचारसरणी काय आहे आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे, पण आम्ही मात्र फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आहोत आणि त्या विचाराबरोबरच आम्ही जाणार. म्हणजे आमच्याबरोबर दलित समाज पण असेल, ओबीसी पण असेल, मराठा पण असेल, मुस्लिम समाज पण असेल आमच्याबरोबर. आम्ही या सगळ्यांना बरोबर घेऊन जे आहे हे समाजकारण आणि राजकारण करणारे आहोत. सगळ्याच गोष्टी काही तुमच्या आम्हाला पटतील असं नाही किंवा आमच्या तुम्हाला पटतील असं नाही, पण आपण सध्या एकत्रित सरकारमध्ये आहोत. पण मी सांगतो, आम्ही त्यावेळेला विरोधी पक्षात होतो आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि त्यांची मंडळी. त्या अगोदर मी कित्येक वेळा सांगितलं की मंत्रालयाच्या गेटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची, तशी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची लावा. ते झालं नाही. मी विरोधी पक्षात असताना त्यावेळेला तिथून शिंदे आणि त्यांच्या लोकांनी सांगितलं काय करायचं ते सांगा आम्हाला, आणि त्यांनी ते केलं. माझ्या मते जे आम्ही जे थोडक्यात जे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये राज्यक्रांती घडवली आणि समाजक्रांती जी आहे ती महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी सुरू केली आणि तोच वारसा पुढे छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत चालत आला. तुम्हाला असं वाटतं की पण गेल्या 12 वर्षामध्ये, 2014 साली आपल्या राज्यामधलं सरकार बदललं आणि ज्या पद्धतीनं पुरोगामी आणि प्रतिगामी हा वाद कायम होतो आणि असा आरोप कायम करतो की ते प्रतिगामी सरकार आहे, की ज्या सरकारमध्ये तुम्ही सुद्धा आता आहात. अर्थात तुम्ही इंडिपेंडंट इतर स्वतःच्या पक्षाचा विचार जो आहे तो मजबूत घेऊन चाललेला आहात, हा तुमचा दावा आहे. पण तुम्हाला असं आता या घडीला विचार करताना वाटतं की झगडा करावा लागतोय आता त्या सेक्युलर विचाराला, हा विचार टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी, कारण समोरचा जो फोर्स आहे प्रतिगामी फोर्स तो मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस ताकद घेऊन लोकांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न जो आहे तो सत्ताधारी करतायत. असं आहे की मी जी महात्मा फुले समता परिषद स्थापन केली आणि तुम्हाला कल्पना आहे की रामलीला मैदान भरलं, पटनाचं गांधी मैदान रॅलीने भरलं, सगळ्या ठिकाणी झाल्या. आज या क्षणाला सम्राट चौधरी हे बिहारचे मुख्यमंत्री, नायब सिंग सैनी हरियाणाचे, केशवचंद्र मौर्य यूपीमध्ये उपमुख्यमंत्री, हे असे अनेक मंडळी जे आहे ना ही त्या समता परिषदेमध्ये काम करत होती आणि तिथे ज्या आमच्या रॅलीज झाल्या त्याच्यामध्ये होत आहे. मला काय म्हणायचं आहे की हा ट्रेंड जो आहे की सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे, लहान मोठ्या जातींना. आज सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर सर्व समाजाचे लोक घेतले, टिबल घेतले. नंतर पूर्वी एखादा घ्यायचा. मी समजा अगदीच माळी समाज म्हणूया, माळी समाजाचे 3 मंत्री आहेत. पूर्वीच्या वेळेला एखादाच असायचा, पण सगळ्यांनाच त्यांनी जे न्याय देण्याची भूमिका घेतली. आणि एवढंच नाही तर मराठा समाजासाठी सारथी, दलित समाजासाठी बार्टी आणि महाज्योती आणि इथं मग आरटी वगैरे अशा सगळ्या या संस्था स्थापून त्यांना फंड्स देऊन ओबीसींना, आपण फक्त ओबीसींची गोष्ट बोलूया, स्कॉलरशिप देणं, परदेशामध्ये पाठवणं, त्यांच्यासाठी जे आहे सावित्रीबाई फुले हॉस्टेल्स बांधणं, त्याच्यात जर प्रवेश मिळाला नाही 60,000 रुपये वर्षाला देणं, या अशा सगळ्या गोष्टी ज्या ते सगळ्यांसाठीच ते करतायत. दलितांसाठी पण करतायत, आदिवासींसाठी पण करतायत. एवढंच नाही तर ही जी काही महामंडळं वगैरे असतात, अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल,
तर महात्मा फुले महामंडळ ते दलितांसाठी आहे आणि इतर मागासवर्गीय महामंडळ त्याच्यामध्ये शेकडो हजारो कोटी रुपये देत आहेत ना ते. याचा अर्थ असा आहे की या सरकारच्या नाही, आणखी नाही सांग. नायगावला आता आले होते मुख्यमंत्री 150 कोटी रुपये कार्यक्रम सुरू झाला. जे सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे माहेर ते आणि मुलींसाठी जे आहे एनडीएच्या धर्तीवर मुली त्यांच्यासारखे कॅडेट तयार करायचे मुलींसाठी काम सुरू केलं. कडघून महात्मा फुल्यांचं जन्मगाव तिथे जवळजवळ 150 कोटी रुपयाचं काम सुरू केलं. भिडेवाडा 23 वर्ष मी लढत होतो पण शेवटी मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं, काम सुरू झालं. फुले वाडा आहे त्याचं विस्तारीकरण त्याच्यासाठी 200 कोटी रुपये दिले. मी हे का सांगतोय तर हे सगळं याच्यातूनच जे आहे मुलं शिकत असतात, त्यांच्या पुढे आपले आदर्श मांडले जात आहेत, आपला इतिहास काय आहे तो त्यांच्या समोर जातो आहे. या दृष्टीने सगळं महत्वाचंच आहे. आणि मला तरी याच्यामध्ये सरकारमध्ये असं आढळलं नाही की त्यांनी जे आहे फक्त एका समाजाच्या बाजूने कुठे गेले असं मला काही वाटत नाही. सर्व लहान लहान समाजांना बरोबर घेऊन हे सरकार काम करत आहे. आणि जिथे मला असं वाटतं हे चुकतं तिथे मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगतोय की हे बरोबर नाही, हे चुकतंय आपलं, ते दुरुस्त पण होत आहे. तुमचं म्हणण्याचा उद्देश आहे की असं काही नाहीये की फुले शाहू आंबेडकर विचारांचा श्वास कोंडला जातोय असं काही होत नाही. फक्त फुले शाहू आंबेडकरांच्या नावानं फक्त आपण चर्चा करणं आणि प्रत्यक्षात त्याच्यामध्ये काम करणं. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याचा आसूड वगैरे शेतीच्या संदर्भात लिहिलं. त्यांनी लिहिलं की हे जे आहे धरणं बांधली पाहिजे, ते पाणी वापरलं पाहिजे. लोकांनी सांगितलं शिळं पाणी आहे वापरणार नाही. त्यांनी स्वतः शेती केली, सांगितलं मी 2-3 पिकं घेतो. शेतकरी का नागावला, कसा नागावला जातो ते त्यांनी म्हटलं. स्वतः कंत्राटदार होते आणि त्यांनी जे आहेत कात्रजच्या ठिकाणी मग तो घाट असेल, बोगदा असेल, धरणं आहेत, मुंबईचे काही जे आहेत आपल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग जे आहेत आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस वगैरे वगैरे आणि समोरच्या त्यांच्या सगळ्या केल्यांनी सरकारचं काय म्हणणं की सर्व भागामध्ये त्यांनी हंटर कमिशनला सांगितलं की तुम्ही शिक्षण जे आहे दिलं पाहिजे. दलितांना अछूत ते करत होते, स्वतः सगळ्यांना घेऊन आले की नाही सगळे जी माणसं सारखीच आहे, पाण्यावर सगळ्यांचा हक्क आहे, शिवाशिव नाही. केलं ना त्यांनी. एवढंच नाही, विधवा विवाह त्यांनी सुरू केलाच की नाही. बालहत्या प्रतिबंधक ग्रह तेही त्यांनी सुरू केलं. भिडेंची शाळा. आता एक तुम्हाला सांगतो, जो प्रचार नंतर केला गेला ब्राह्मणांच्या विरुद्ध महात्मा फुले आहेत, भिडे ब्राह्मण होते, त्यांनी शाळा दिली. परांजपे, भवाळकर, भंडारकर हे सगळे त्यांचे मित्र होते आणि त्यांनी जे आहे या सावित्रीबाई फुलेंच्या माध्यमातून मुलींच्या शाळा वगैरे त्याच्यामध्ये काम केलं. तर हे काय आहे की आज सुद्धा अनेक वेळेला ज्या या लोकांमध्ये जे आहेत हे किडे आहेत, त्यांनी 150 वर्षापूर्वी जे आहे तो प्रयत्न केला की प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचा. आणि ते केलं त्यांनी, त्या सगळ्यांना बरोबर. प्रश्न हाच आहे की मग तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवतंय की यांनी कृती केली, आधीचं सरकार फक्त फुले शाहू आंबेडकरांबद्दल बोलत राहिलं असं त्याचा अर्थ निघतो. मग मला असं वाटतं की त्यांनी काम केलं, परंतु या वेळेला सरकार अधिक लक्ष देऊन त्याच्यावर ज्यादा काम करतं. मग दुसरा प्रश्न असा उभा राहतो की जर असं होत असेल आणि हे सरकार जर त्या विचाराने वागत असेल तर ज्या पद्धतीनं गजापूरमध्ये 2 वर्षांपूर्वी एक प्रकार घडला विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये, तिथं काहीतरी हिंदुत्वादी लोकांनी जाऊन त्या गावामध्ये नासधूस केली. अजित पवार नंतर त्या गावामध्ये गेले, तुमचे उपमुख्यमंत्री होते. नंतर आपण औंधमध्ये एक दंगल झाली, तिथे पण अजित पवार गेले. आपण नंतर बघितलं की आता अमोल कोल्हे तुमचे सहकारी, ज्युनियर सहकारी, ते एक सिरियल करतायत महात्मा फुलेंवरती, सावित्रीबाई फुलेंवरती. त्यांना इतक्या वाईट पद्धतीने ट्रोल केले जाते, त्यांनी ते सगळं मांडलेलं पण आहे. हे का घडतंय? मग जर असं असेल, सनातन विचार मांडण्यासाठी टी राजा सिंग तिकडून इथपर्यंत येत आहेत, इथले 2-3 मंत्री स्वतः मंत्रिपदावर असून सुद्धा अशा पद्धतीचे विचार जाहीरपणे मांडतायत
आमदार तुमच्या पक्षातले काही मांडतायत, तर मग तो विचार जो आहे तो केवळ निधी दिला म्हणून विचार जपला गेला, काय बिडेवाडाचं पुनर्जीवन मिळालं म्हणून तो विचार जपला गेला, पण सरकारच्या मंत्र्यांच्या कृतीमध्येच ते नाहीये, तर केवळ अशी मॉन्युमेंट्स उभी करून विचार जपला जाईल असं आपल्याला वाटतं का? असं आहे, ह्या समतेच्या विचारधारेला विरोध करणारे त्यावेळेला पण होते, म्हणजे अगदी त्यांना मारेगोळ्यात सुद्धा घातले होते महात्मा फुले. आता हे सगळंच काही बदललं असं मी म्हणत नाहीये. 140 कोटी लोक आहेत आता, सगळे काही बदलले का? मला वाटत नाही, अजिबात बदललेले नाही. त्याच्यातले तुमच्यासारखे आमच्यासारखे जे काही थोडेफार जे आहेत बोलत असतात, मीडियाचा त्याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे. सातत्यानं ह्या चांगल्या गोष्टी जे ते पुढे आणतायत लोक. पण आणि आज सुद्धा मला पहा, आंतरजातीय विवाह वाढलेले आहेत. केश ओपन जे आहे ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी थांबवलं, आता ते होत नाहीये. सतीच्या प्रथेला विरोध केला, आता ते होत नाहीये. त्याच्या जे महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी केलं ते सगळं जे आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यामध्ये उतरवलं आणि त्याच्याप्रमाणे सुरू आहे. सगळेच काय अजून बदलले नाहीत. पण सरकारचं डबल स्टँडर्ड आहे ना. मग हे एका बाजूला तुम्ही निधी द्यायचा आणि दुसऱ्या बाजूला एका पद्धतीनं समाजामध्ये फूट निर्माण होईल अशी वक्तव्य करायची, हे सरकारचं डबल स्टँडर्ड आहे. हे असं आहे की जे लोक समाजामध्ये फूट पडण्याचा विचार करतात त्या विचाराला आमचा पाठिंबा नाही. पण ते मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बसतात. फुले शाहू आंबेडकरांच्याच धोरणाने आम्ही जाणार आणि आमचा पक्ष सुद्धा जाणार, हे तुम्ही ठामपणे सांगू इच्छितो. नाही, आमचा तुमच्यावर विश्वास आहे भुजबळ साहेब. आम्ही तुम्हाला बघा, माझं वय जितकं तेवढा तुमचा अनुभव आहे, त्याच्यापेक्षा जास्त असेल कदाचित, त्यामुळे आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पण हे पण आपल्याला नाकारता येणार नाहीये की हीच मंडळी मंत्रिमंडळामध्ये पण बसतात. हीच मंडळी बघा, राजकीय फायद्यासाठी एक विचार जो आहे अगदी या बाजूचा उजवा हिंदुत्ववादी प्रतिगामी विचार जो आहे तो रुजवण्यासाठी फोर्सफुल प्रयत्न केले जात आहेत. आणि त्यामुळे बघा, विचार कुठला वाढला पाहिजे, तर समतेचा विचार वाढला पाहिजे. विचार कुठला वाढला पाहिजे, काय सामूहिक जगण्याचा विचार वाढला पाहिजे. समता, बंधुता, सर्वांना समान संधी हा जो विचार आहे. आता मी नशिबाने माझ्या गावापासून म्हणजे कटगुण जे आहे ते 3 किलोमीटरवरती आहे. मी सातारा जिल्ह्यातून येतो, तर आम्हाला कल्पना आहे की त्या जिल्ह्यामध्ये आमच्या कशा पद्धतीचं वातावरण होतं. पण हे वातावरण हळूहळू बदलू लागलं आहे कुठेतरी. आता अचानकपणे काय तुम्हाला कल्पना आहे सांगली जिल्ह्यामध्ये किती संघटना काम करतात, हिंदुत्ववादी संघटना, त्या कशा पद्धतीनं काम करतात, त्या कुणाच्या काय नेतृत्वाखाली काम करतात, आणि मग त्याचे परिणाम जे आहेत, सामाजिक परिणाम, ते सुद्धा तुम्ही बघताय. तुम्ही आता म्हणालात की आंतरजातीय विवाह सुरू झाले, पण आपण अजून सुद्धा बघतोय आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना मारलं जात आहे आज सुद्धा. अशा अनेक बातम्या तुम्हाला पण बघायला मिळतात टीव्हीवरती. तुम्हाला त्याच्यावर दुर्दैवानं बाईट द्याव्या लागतात माध्यमांना. तर ही परिस्थिती जी आहे ही बदलण्याची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे तेच मंत्रिमंडळामध्ये बसतात आणि बाहेर अशी भाषा करतात. म्हणून मला असं वाटतं की हे जे आहे हे कसं बदलेल. हे बघा, पवार साहेब सुद्धा फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावर येतात, परंतु वसंतदादा पाटलांच्या नंतर त्यांनी जे पुलोचं सरकार स्थापन केलं त्याच्यामध्ये सगळ्या विचारसरणीचे लोक होते. व्ही सिंग साहेबांच्या सरकारमध्ये सगळ्या विचारांचे कॉमन मिनिमम प्रोग्राम मध्ये पण हे नाहीये ठेवलं ना त्यांनी. ते कॉमन मिनिमम प्रोग्राम नंतर मध्ये फुटाफूट झाली गोष्ट, पण हे पहिल्यांदाच घडतंय असं नाही. याच्यापूर्वी सुद्धा हे घडत आलेलं आहे आणि प्रत्येकाने आपापला विचार जो आहे पुढे नेलेला आहे. ज्यावेळेला असं वाटलं जमत नाही त्यावेळेला ते सोडून दिलेलं आहे. आम्हाला सुद्धा जेव्हा असं वाटेल की फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गावर चालण्याच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या अडचणी उभ्या होतात, आम्ही सोडून देऊ. परंतु पूर्वी सुद्धा आणि आता सुद्धा अनेक सरकारांमध्ये जे आहे वेगवेगळ्या आघाडीच्या सरकारमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक मंत्रिपदावर काम करत आहेत. आणि मला असं वाटतं सगळ्यांवर महत्वाचं म्हणजे हेच आहे की शिक्षण. जेवढे लोक जास्तीत जास्त शिकतील, ज्याच्यासाठी सरकार सुद्धा आज हजारो कोटी रुपये म्हणजे जे वेगवेगळ्या समाजांसाठी सुद्धा आणि जनरल केलं तर हजारो कोटी खर्च करतो. यातूनच ज्या खरं म्हणजे ज्या लोकांना ही समज येणार आहे समतेची, आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये मग ते भरवलं जातं की जातीवाद असेल, धर्मवाद असेल, ठीक आहे,
परंतु हळूहळू हळूहळू ते कमी होणार. तुम्हाला असं वाटतं भुजबळ साहेब की सगळे जुन्या काळामध्ये सगळ्यांना रमायला आवडतं आणि जुना काळ सगळ्यांना आवडतो म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की जुना काळात जरा बरा होता, लोकही बरे होते. नव्या काळामध्ये बघा ना, म्हणजे आता त्यावेळेला राजर्षी शाहू महाराजांनी सर्वांना शिक्षण घेता यावं म्हणून सर्वांसाठी वेगवेगळी वसतिगृह बांधली. शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये. जर तुम्हाला एकत्र नसेल राहायचं तर पण शाळेत यावं लागेल तुम्हाला. कर्मवीर भाऊराव पाटील त्याच्या पुढे गेले. शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं. एक्झॅक्टली पहिल्यांदा आरक्षण देणारे पण शाहू महाराजच होते. कर्मवीर भाऊराव पाटील त्याच्या 2 पावलं पुढे गेले. ते म्हणाले की नाही, शाळेत यायचं असेल तर सगळ्यांना एकत्र बसावं लागेल. बरोबर. सावित्रीबाई फुल्यांनी, म्हणजे फुले इतके मोठे उद्योजक होते, म्हणजे त्या काळामध्ये टाटांपेक्षा अधिकचा टर्नओव्हर फुल्यांचा होता आणि अशा व्यक्तिमत्वानं इतकं मोठं काम केलं आणि समाजाचा रोष झेलून कुठल्याही समाजातल्या महिलेला शिकण्याचा अधिकार नव्हता, कुठल्याच समाजातल्या, तो अधिकार त्यांना प्राप्त करून दिला. आता ही मंडळी ज्यांनी आपल्याला एकत्र राहायला शिकवलं, आज आपण 2026 मध्ये आहोत. मराठा समुदायासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा ज्योतिबा फुले महामंडळ, सारथी, बार्टी, आरटी, आपण वाटत चाललेलो आहे सगळं. तुम्हाला असं वाटत नाही की आपण पुढे नाही चाललोय, आपण मागे चाललोय? आपण फक्त पुस्तकांमधून शिकून आपल्या अंगावरती कपडे छान आले, बूट चांगले आले, आपल्याकडे गाड्या मोठ्या आल्या, वैचारिक दृष्ट्या आपण मागे चाललोय. काही प्रमाणामध्ये बरोबर आहे. मलाही, मी पण अनेक वेळेला मंत्रिमंडळात आणलेलं आहे की आपण लहानपणापासूनच जे आहेत ना, ह्या वेगवेगळ्या आश्रमशाळा काढतो. त्यांची आश्रमशाळा, त्यांची आश्रमशाळा, त्यांची आश्रम, अरे त्यांना एकत्र बसवा. मी माझ्या पद्धतीने बोलतो, पण माझ्या एकट्याचा आवाज आणि इतर सगळ्यांनी मान्य होईलच असं नाही. परंतु मी अनेक वेळा मंत्रिमंडळात बोललेलो की वेगवेगळे जे काही तुमच्या शाळांपासून हे सुटे आपण करतो आहोत, ते एकत्रित लहानपणापासूनच त्यांना एकत्रित बसवा. परंतु ते पुढे पुढे झालं. पवार साहेबांनी सुद्धा हाच विचार मांडला होता की वेगवेगळे लोक नको, वेगवेगळ्या जातीनुसार किंवा धर्मानुसार जे आहेत त्या शाळा किंवा इतर काही गोष्टी नकोत, एकत्रित सगळ्यांना बसवा. ठीक आहे, आता काही प्रमाणात ते झालं, काही प्रमाणात ते झालं नाही. परंतु आता सुद्धा जे आहे या सरकारच्या माध्यमातून अनेक 220 जे आहे, 200 वर्ष झाली महात्मा ज्योतिराव फुल्यांना. मला आनंद वाटला 20 शताब्दी वर्ष की मोदी साहेबांनी जाहीर केलं 2 महिने अगोदर की आता 200 वर्ष होत आहेत, ते आपल्याला काम करायचं आहे त्याच्यावर. तो त्यांनी ते ऍक्सेप्ट केलं ना, महात्मा ज्योतिराव फुले. आणि याचा ज्या वेळेला 1 नंबरचा मनुष्य हे बोलतो त्याचा खाली परिणाम होतोच. त्यानुसार जे आहे खाली परिणाम होतो असं मला इथल्या नेत्यांची वक्तव्य बघून वाटत नाही. फडणवीस साहेबांनी सुद्धा त्याची कमिटी निर्माण करून प्रत्येकाला सांगितलं काय काय करायला पाहिजे. पुस्तकं छापायला पाहिजेत, त्यांचा इतिहास पुढे आणायला पाहिजे, जे जे काही करता येईल ते आपल्याला करायचं. यासाठी त्यांनी कमिटी निर्माण केली, काम सुरू केलं. अगदी पूर्वी जर आपण विचार केला तर हा विचार सुद्धा त्यांच्या कोणाच्या डोक्यात आला नसता. महात्मा फुल्यांच्या विरुद्धची जी विचारसरणी होती, पण आता ते ऍक्सेप्ट करतात ना. पण तुम्हाला असं वाटतंय का की भुजबळ साहेब नाही, हे जे सगळं जे आहे शेवटी हे याच्यामध्ये राजकारणाचा काही भाग आहे, कमी शिक्षणाचा पण भाग आहे. मला तुम्ही सांगा, जेव्हा वाईट तेव्हा वाटतं की महात्मा फुल्यांच्या वाड्यामध्ये असलेल्या वडाच्या झाडाला ते काय म्हणतात, ते वटपौर्णिमा, त्या वड सावित्री, त्या सावित्री मोठ्याच होत्या, धाडशी होत्या. आपल्या पतीसाठी त्यांनी प्रेम केलं, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, मान्य आहे. किती लोकांना वाटलं तिथे की जवळच महात्मा फुल्यांचा आणि सावित्रीबाई फुल्यांचा पुतळा आहे, आपण जाऊन दर्शन घ्यावं. ऍक्च्युली मला असं वाटतं की प्रत्येक महिलेला ते वाटायला पाहिजे होतं. दगडूशेठ गणपती 25,000, 50,000 अथर्व शीर्ष एका सुरात बोलतात. अरे पण ती शिक्षणाची सुरुवात झाली आणि त्यातून तुम्ही आता हे सगळे जे काही स्तोत्र वगैरे काही बोलतात ते समोर फक्त रस्ता ओलांडून तिथे ती शाळा आहे, तिथे ती सुरुवात झाली. कारण पूर्वी ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता, तिथून त्यांनी सुरुवात. पण तिथे जाऊन कोणी डोकं नाही टेकवत. त्याला वाईट वाटतं आणि आम्ही बोलतो की असं काय होत आहे. तुम्हाला असं वाटतं का की तुमची भावना मी समजू शकतो. बघा,
जो राजकारणामध्ये सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा एक रूल आहे, त्याच्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आहात म्हणून मी तुम्हाला काय त्याच्याबद्दल दोष नाही देते. तिकडे आठवले साहेब पण सरकारमध्ये आहेत बघा. पण प्रश्न असा आहे की पाठ्यपुस्तकांमधून फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अजून धुरीण इथले म्हणजे गाडगे महाराज असतील, संत तुकडोजी महाराज असतील, ज्या कुठले माऊली, ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम, ज्यांनी कुणी समतेचा म्हणजे आपल्याला संदेश दिला, म्हणजे माऊलींनी तर जो जे वांछिल तो ते लावू म्हणून पहिले सांगितलं. बंडखोर संत आहेत. संत आहेत सगळे. म्हणजे त्याच्याही आधी बसवेश्वर, पहिले बंडखोर संत. त्याच्याही आधी बसवेश्वर होते, संत बसवेश्वर, की ज्यांनी पहिला आंतरजातीय विवाह पण लावला. मला असं वाटतं की हे सगळे हरवलेत ना पाठ्यपुस्तकातून तुमच्या. चक्रधर स्वामी वगैरे हे सरकार असतानाच हे सगळे पण हरवलेले दिसतात पाठ्यपुस्तकातून. कुठल्याही पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला इथपर्यंत घेऊन येणाऱ्या सावित्रीबाई फुलेंचा धडा किंवा अख्खा एक अजूनही लढावं लागतं ना, अजूनही लढावं लागतं, अजूनही त्याच्यामध्ये दुरुस्त करावं लागतं. एका ठिकाणी महाराष्ट्रात ती पहिली मुलींची शाळा शेवटी लढले, लोक लढले आणि आता सांगितलं की भारतातली पहिली मुलींची शाळा. एका नियोजनाचा भाग आहे का हा, की हा इतिहास आता धुसर करत जायचं, हा एका नियोजनाचा भाग आहे का? समाजामध्ये, राजकारणामध्ये मी असं म्हणत नाही की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीने सगळेच चाललेले आहे ना. त्या विचारसरणीला विरोध करणारे लोक प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत, परंतु त्याच्या विरुद्ध लढा आपोआप उभा राहायला लागला, लोक बोलायला लागले आणि त्यातून मग परत दुरुस्ती व्हायला लागल्या. आता त्या दुरुस्तीला जागा दिसते का तुम्हाला? आता त्या दुरुस्तीला जागा दिसते का या काळामध्ये? आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हळूहळू जे महाराष्ट्रातली मुलींची शाळा होती, मी तर गप्प बसलो, म्हटलं बघूया. इतर अनेक लोकांनी आवाज उठवला आणि शेवटी सुधारणा झाली त्याच्यात. तर ह्या इतिहास सुद्धा बदलला जाणार नाही याच्यावर लोक लक्ष ठेवायला लागले. आणि वाजपेयी साहेबांनी तर म्हटलं होतं, जो इतिहास विसरला त्याला भविष्य नाही. खरं आहे ते. आपण कुठून कुठे होतो, कुठे आलो, हा इतिहास लोकांच्या समोर गेलाच पाहिजे. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल, सामाजिक क्रांती करणाऱ्यांचा असेल, शाहू महाराज, सगळ्यांचा. भाऊराव पाटील, किती मोठं काम त्यांनी केलं. आज रयत शिक्षण संस्था, लाखो मुलं जे आहेत स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र विकावं लागलं. आज 3-3 लाख मुलं एकेका वेळेला शाळा शिकून बाहेर पडतात वर्षाला. तर ही काम आणि सगळी मंडळी जी आहेत, तुम्हाला सांगतो, फुले शाहू आंबेडकरांना मांडणारीच होती. एक्झॅक्टली मांडणारी होती, म्हणूनच ते हे काम, म्हणूनच ते सगळं जे त्यांनी ते पुढे नेलं. आता त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केलं. त्यावेळेच्या धोरणांनी कॉम्प्रोमाइज नाही केलं. भिडेवाड्यामध्ये शाळा उघडायला ज्यावेळेला फुल्यांना त्रास झाला त्यावेळेला त्यांनी ते काम सोडून नाही दिलं. ते तिथल्या त्यावेळच्या व्यवस्थेसमोर झुकले नाहीत. आपल्याला कल्पना आहे की एक मोठं प्रकरण राजर्षी शाहूंबद्दल पण झालं होतं. ते काही त्याचा कोर्ट कचेरी झाली पण ते झुकले नाहीत. आता त्याचा उल्लेख करून परत अजून एक वेगळा एपिसोड त्याच्यावरती व्हायचा, वेदोक्त प्रकरणावरती. आपण बघितलं की म्हणजे यांच्या कर्मवीर भाऊराव पाटलांना सुद्धा किती त्रास झाला. म्हणजे एकेका वेळेला मुलांना जेवायला नसायचं तर त्यांना अनेकांची मदत घ्यावी लागायची. व्यवस्थेसमोर न झुकणारे समाज धुरीण त्या काळामध्ये उभे राहिले, म्हणून तो विचार टिकला नव्हे तर वाढला. आत्ताच्या काळातली ही खंत तुम्हाला जाणवते का, की आत्ताच्या काळातले पुढारी म्हणजे विचारांचे पुढारी, त्या विचारांचे पुढारी धुरीण जे आहेत ते जे आहेत ते कॉम्प्रोमाइज अवस्थेत आहेत, कदाचित कुठल्याही कारणांमुळे असतील, आणि त्यामुळे तो विचार वाढायला, रुजायला मर्यादा आलेल्या आहेत. मी संपतोय असं म्हणत नाही, मर्यादा आलेल्या आहेत. अजूनही जे आहेत अनेक लेखक जे आहेत, ते वर्तमानपत्रातून असेल किंवा पुस्तकांच्या माध्यमातून असेल किंवा लोकांसमोर बोलताना असेल, काही भाषणं देत असताना, व्याख्यानं देत असताना हे काम करतच असतात. आम्ही समता परिषदेच्या वतीनं जे आहे या अशा अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आता सुद्धा जो फिरतोय आमचा समता परिषदेने बनवलेला जो आहे तो रथ फिरतोय. ह्या सावित्री बाईंवर जे आहे आपलं डॉक्टर अमोल कोल्हेंची जे आम्ही सगळ्या समता परिषदेच्या लोकांनी सांगितलं की हे बघाच. आणि आता त्यांनी जे काही सुरू केलेलं आहे त्याच्यावर OTT वर वगैरे काय सगळे त्यांना आम्ही मदत करायला तयार आहोत, करतात. आणि त्यांचा प्रचार सुद्धा आम्ही करतो आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं करतो आहोत.
सगळेच करणार नाहीत, काही बंद पाडणारे सुद्धा लोक आहेत. हं. पण आम्ही त्याच्याशी लढतो आहोत ना. समता परिषदेच्या हजारो कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की हे पाहायचंच आहे, हे चालवायचंच आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत लोकांच्या पुढे गेल्या पाहिजे. ऐकणं, वाचणं, त्याच्यापेक्षा समोर ते दिसणं, याचा परिणाम जो आहे हा फार मोठा असतो. पण तुम्हाला असं वाटतं की सनातन धर्म रुजवण्यासाठी ज्या पद्धतीची एक फळी आता या क्षणाला समाजामध्ये, मी मार्केटमध्ये उतरली असा शब्द वापरणार नाही कारण ते चुकीचं ठरेल तसा शब्द वापरणं, पण समाजामध्ये आलेली आहे की वेगवेगळे बाबा, वेगवेगळे काय म्हणू आपण त्याला, आध्यात्मिक गुरु, सोकॉल्ड आध्यात्मिक गुरु आहेत आणि ते वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन सनातन धर्म को बचाना आहे असं म्हणून जी व्याख्यानं देत आहेत, तर ती सगळीच व्याख्यानं जी आहेत ती कुठल्या व्यासपीठावरून होत आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्याच्यापासून तुम्ही जे शिकवून सवरून इथपर्यंत तुम्ही समाजाला फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना आणलंय, तिथून तर ते मागे घेऊन चालेत. मग त्यांना सपोर्ट जो आहे तो एक्झॅक्टली सपोर्ट या व्यवस्थेचा आहे, म्हणून हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. म्हणून आज आपल्याला बोलावं लागतं भुजबळ साहेब तुमच्याशी की खरंच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं भविष्यामध्ये काय होणार. असं आहे की मी इतरांचं काय चाललं याच्यापेक्षा मी सांगितलं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार. आणि तुम्ही जे म्हणतात की पुढे काय होणार, तर पुढे याच्यामध्ये सुधारणाच होत जाईल. जसं शिक्षण वाढेल, लोकांना माहिती होईल, हळूहळू याच्यामध्ये निश्चितपणे समाज काय एका दिवसामध्ये एका फटक्यात सुधारणा होणार नाही. आता 150 वर्षानंतर सुद्धा अनेक अडचणी आहेत आपल्या पुढे, त्या अडचणी सोडवल्या जात आहेत. ते कायद्याच्या माध्यमातून सोडवल्या जातात, लोकशिक्षणाच्या माध्यमातून सोडवल्या जातात. ते करतो होता आपण. वेळ आली, सगळेच काही या मार्गाने जातात असा माझा दावा नाही. मला असं म्हणायचं की वेळ आली तर या विचारासाठी आपण जिथून संघर्षाला सुरुवात केली त्या पुन्हा त्या मोडमध्ये जायला तुम्हाला कुठल्याही पद्धतीची हरकत नाही. तुम्ही म्हणजे हा विचार जपण्यासाठी म्हणून ज्या संघर्षाच्या काळातून तुम्ही आला तो संघर्ष परत करावा लागला तर तुम्ही मागे पुढे बघणार नाही, अजिबात मागे पुढे बघणार नाही. आणि भाजप सोबत राहून सुद्धा हा विचार प्रोटेक्टेड राहू शकतो. ज्या वेळेला भाजप हा मागासवर्गीयांचा जो आहे, नुसतं द्वेष करणं नाही, पण सरकारमध्ये राहून सर्व दलित असतील, आदिवासी असतील, इतर मागासवर्गीय असतील, यांच्या विरोधात काम करतील किंवा त्यांच्या उद्धारासाठी काम करणार नाही, शिक्षणामध्ये आखडता हात घेतील किंवा इतर काही गोष्टीमध्ये आणि विरोधाला उतरतील, त्यावेळेला छगन भुजबळ तिथे नसेल. छगन भुजबळ समोर लढायला जाईल. ठीक आहे. बघा भुजबळ साहेब, वेळ पण संपत आलेली आहे आणि आजचा विषय थोडासा काय मला अकॅडमिक वाटला असेल, पण तो अत्यंत महत्वाचा विषय होता आणि त्याचं महत्व आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अधोरेखित करण्यासारखं होतं. कारण आज आपण जर इथे बसलेलो आहोत आणि आज आपण हा कार्यक्रम करतोय किंवा आज आपण अशा पेहरावामध्ये आहोत आणि इतके काय थोडे आपण ज्याला म्हणू की मॉडर्न अंदाजामध्ये इथे जर दिसत आहोत, तर त्याचं सगळं श्रेय जे आहे ते त्या काळामध्ये यातना भोगलेल्या महात्मा फुलेंना असेल, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना असेल किंवा शाहू महाराजांना असेल, छत्रपती शिवाजी महाराजांना आहे, तुकडोजी महाराज आहेत, गाडगे महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, अशी असंख्य नावं घेता येतील. तुम्हाला पुढे जायला एक एक पाऊल पुढे जायला तुम्हाला फार वेळ लागतो, पण मला असं वाटतं की तुम्हाला मागे यायला फार वेळ लागत नाही. आज भुजबळ साहेबांना ऐकल्यानंतर ते संघर्षाला तयार आहे म्हणतायत, पण या व्यवस्थेमध्ये आपण पुढे चाललोय की खरंच मागे चाललोय याचा विचार मला असं वाटतं की या प्रेक्षागृहामध्ये बसलेल्या प्रत्येकानं करायला पाहिजे आणि किंबहुना हा कार्यक्रम पाहत असलेल्या प्रत्येक युवकानं युवतीनं करायला पाहिजे. केवळ रील्स स्क्रोल करून तुम्हाला 30 सेकंदामध्ये 18 सेकंदामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, फुले, आंबेडकर कळतील असं नाही. तुम्हाला परत पुस्तकांपाशी जावं लागेल. पुस्तकं हाताला आल्याशिवाय मला असं वाटतं की ही व्यवस्था जी आहे ती तुम्हाला लढण्याचं बळ पण देणार नाही आणि जगण्यासाठी ताकद पण देणार नाही आणि मनामधली ऊर्जा आणि उर्मी सुद्धा देणार नाही. याच शुभेच्छांसकट आज आपण इथे थांबतोय. भुजबळ साहेब, की हे जे आहे हे कोणा एकाचं काम नाहीये. मग शिक्षण क्षेत्रातले असतील, तुमच्या माध्यम क्षेत्रातले असतील, सर्व क्षेत्रातल्या राजकारणातील असतील, या सगळ्या क्षेत्रातील लोकांनी जे आहे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही प्रयत्न करतात, काही विरुद्ध जातात,
परंतु मला असं वाटतं की आपण ही लढाई सोडता कामा नये. सगळ्यांची लढाई आहे, ही एकट्या दुकट्याची लढाई नाही आहे. आणि त्यासाठी जे आहे केवळ राजकारणातूनच हे होईल असं नाही, तर सामाजिक समाजकारणातून जे आहे याला आपल्याला पुढे न्यावं लागेल. निश्चितपणे आणि आपण हे सगळे बोललात, मला बोलवलं त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. कारण एक आगळा वेगळा विषय, लोकांना त्याच्यामध्ये किती आवड आहे किंवा नाही, कारण आजकाल हा का फुटला, तो का फुटला, तो तिकडे का बसला, लोकांना त्यामध्ये जरा जास्त रस आहे. आता हे सगळं जे आहे आम्ही जे सांगतो आहोत त्याच्यामध्ये किती लोकांना त्याच्यामध्ये हे त्याची आवड आहे हे सांगणं जरा कठीण आहे. पण माझं म्हणणं असं आहे, 10 मधल्या 2 लोकांनी जर याच्यातलं जरी घेतलं काही आणि त्या दृष्टीनं ते 1000 पावलं चालले, आपण अर्धा एक पाऊल जरी पुढे टाकलं तरी मला असं वाटतं की ध्येय साध्य होईल. निश्चितपणे होईल. आणि मला असं वाटतं की औषध जे असतं ते कधीच गोड नसतं. म्हणजे मला असं वाटतं औषध कडूच असतं, ते जरा पचायलाही वेळ जातो, त्यामुळे त्याचा गुण यायला सुद्धा वेळ लागतो. आणि जसं भुजबळ साहेब तुम्ही आलात आणि बोललात त्याबद्दल मनापासून आभार. हा विचार टिकवण्यासाठी ज्यांना कोणाला आव्हान वाटतंय त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता. भुजबळ साहेब आहेत आणि शायरी होणार नाही असं होईल का? कौन कहता है आसमान में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. खूप खूप धन्यवाद भुजबळ साहेब. खरं आहे.